मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय विशेष अधिवेशनाची शक्यता। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची जरांगेंची होती मागणी। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। बाप्पाच्या दर्शनानंतर जे.पी. नड्डा यांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक। महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा। विधानसभेच्या तोंडावर केंद्राकडून कांदा निर्यात शुल्कात मोठी घट। कांदा उत्पादकांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न। कापूस सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटींची मदत। बासमती तांदूळावरील $950चं निर्यात शुल्कही हटवलं। मुंबई विधानसभेसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघावर आता भाजपची असणार तिहेरी नजर। मुंबईतील कोस्टल रोड पालघरच्या वाणवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फिजिबिलिटी रिपोर्ट मागवल्याची माहिती। मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मोबाईलमध्ये होती। सीडीबाबत खडसेंचा गौप्यस्फोट। क्लिप डिलीट कशी झाली याचं कोड उलगडत नसल्याची माहिती। जामनेर तालुक्यातील लिहातांडा इथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब। आनंदाच्या शिध्यावरून काँग्रेसचा सरकारवर निशाणा। गणेशोत्सव संपत आला तरी शिध्याचा पत्ताच नाही, काँग्रेसचा आरोप। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 22 सप्टेंबरला 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांसाठी निवडणुका, तर निवडणुकीसाठी 28 उमेदवार रिंगणात। शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं 27 सप्टेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन। एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांचा अर्ज। अर्जासोबत मागील 8 महिन्यात 3 स्मरणपत्र, तर शिंदे गटाचा अद्याप अर्ज नाही। लढाई सुरूच राहणार। 177 दिवसांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा निर्धार। 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। नाशिकमध्ये रस्त्याची चाळण। अनेक पक्षांनी आंदोलन केलं तरी रस्त्यांची स्थिती जैसे थेच, तर मोजके खड्डे बुजवून इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व देण्याबाबत अमेरिकेचा पुन्हा पाठिंबा। अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।